पढ़ के बताता हूं। No, don't take this again. पुढची महत्त्वाची बातमी आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर सरकारच्या उदासीनतेमुळे कोंडी झाली का असा सवाल आता निर्माण झालाय। धोके टाळण्यासाठी प्रशासनाने सुचवलेल्या उपाययोजनांवर निर्णय घेण्यात आलेला नाहीये। कर्जत शिरूर महामार्गाचा प्रस्ताव सरकार दरबारी धूळ खात पडू नये, सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल एबीपी माझाच्या हाती आलाय। प्रस्ताव सादर होऊन 2 वर्ष झाली, मात्र कुठलाही निर्णय याबाबत घेतला गेलेला नाही। माळशेज लोणावळा घाटमाथ्यावर 70 ते 80 किलोमीटरचा रस्ता, घाटमाथ्यावरील इतर रस्त्यांचं अंतर 20 ते 25 किलोमीटरचं। माळशेज लोणावळा घाटमाथ्याला पर्याय देईपर्यंत कोंडी कायम राहील असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या वाहतुकीवर तब्बल 32 तास जाम लागलेला होता आणि त्यानंतर आता ही वाहतूक सुरळीत झाली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये एक गॅस टँकर उलटला, त्यामुळे हा महामार्ग 32 तास ठप्प होता। या अपघातामुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या अभूतपूर्व वाहतूक कोंडीवर भाष्य केलंय। काय म्हणालेत बघूया। सरकार प्रशासन अशा घटनांमधून बोध घेतं का? कालच्या घटनेसारख्या घटनांमध्ये काय काय उपाययोजना कराव्या हे सरकारला माहिती आहे का? कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? काल ज्या प्रवाशांकडून टोल वसूल केला तो सरकारनं परत केला पाहिजे। चौकशांचा फार्स न करता या घटनेसह इतर संभाव्य घटनांचा कृती आराखडा लोकांपुढे ठेवा। अशा पद्धतीचे अपघात झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। लोकांना त्यातून वाहतूक